नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अमरावतीत मालवाहतूकदारांचा एल्गार 25-26 ऑगस्टला 2 दिवसांचा बंद। अमरावती शहरातील मालवाहतूक सुरळीत राहावी आणि मालवाहतूकदारांना ठराविक वेळेत शहरात प्रवेशांचा मुभा मिळावी यासाठी या प्रश्नावर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभाताई खोडके यांच्यासह व्यापाऱ्यांच्या विशिष्ट मंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली। प्रशासनाच्या विविध विभागांकडे यापूर्वी निवेदनही देण्यात आली होती। बैठकीत पूर्वीप्रमाणे काही ठराविक वेळेत मालवाहतूक वाहनांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळण्याचे संघटनेने सांगितले होते। मात्र प्रशासनाने या मागणीची अंमलबजावणी केली नाही, तर 25 आणि 26 सांगितले बंदनंतर अमरावती शहरातील मालवाहतूक आणि डिलिव्हरी सेवा अनिश्चितच काळासाठी बंद करण्याचा गंभीर इशारा अमरावती गुड ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिला आहे। या पत्रकार परिषदेला युनियनचे अमोल साबळे, वसीम खान, पंकज अग्रवाल, सुधीर पावडे, पंकज शहा, निलेश शहा, पवन शर्मा, विजय अनवर, रवि बजाज, राजेश चौहान, मोहम्मद इक्बाल, संजय चौधरी, आसिफ खान, प्रदीप लुल्ला, विनोद किंगनानी, राहुल साबळे यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि 25-26 ऑगस्टचा बंद कितपत प्रभावी ठरतो याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। आज रोजी ट्रान्सपोर्ट संदर्भात जे काही नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, अधिसूचना काढलेली आहे, ती आपण 17 ऑगस्ट 2026ला काढली होती। यापूर्वीची ही 17 नोव्हेंबर 2020ची अधिसूचना होती। या अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत, तसेच व्यापारी आणि काही छोटे व्यावसायिक असे सगळे मिळून माननीय आमदार संजयजी खोडके साहेब, सुलभाताई खोडके साहेब आणि हे सर्व व्यावसायिक यांनी आज माननीय पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये त्यांच्या ज्या काही ठराविक अडचणी होत्या त्या मांडलेल्या आहेत। पूर्वीच्या नोटिफिकेशनमध्ये आणि यामध्ये असलेल्या जी काही अडचण आहे त्यामध्ये त्यांनी काही अडचणी मांडलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने वेळेसंदर्भातली अडचण होती की पूर्वीच्या वेळी 2 टप्प्यात सूट होती, सकाळी 8 ते 10 आणि नंतर 2 ते 4:30। ती या नवीन अधिसूचनेची एकाच वेळी दिलेली असल्यामुळे त्याबद्दल अडचण होती। काही मागच्या वेळेस जे स्पेसिफिक एखाद्या वाहनाची उल्लेख केलेली होती ते न करता यावेळेस जे उल्लेख केलेला आहे तो 2 टनापेक्षा अधिक भार असलेला, त्यामुळे जे काही संभ्रम व्यावसायिकांमध्ये आहे तो होता। आणि तिसरं एक ठराविक ट्रान्सपोर्ट नगर असेल, सक्कर 7 असेल, या ठिकाणी पर्यंत येण्यासाठी जे काही रोड आहे त्या रोडबाबत चर्चा झाली आणि सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यातील ठराविक प्रतिनिधींना घेऊन उद्या रूटची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे आणि योग्य तो निर्णय पुढे घेण्यात येणार आहे। यातलं काही लोकांचं समाधान झालेलं आहे, काही व्यापाऱ्यांचं समाधान झालं नाही, कारण की आपल्या इथं कपडा व्यापाऱ्यांचे वेगळ्या अडचणी आहे, किराणा व्यापाऱ्याच्या वेगळ्या अडचणी आहे, त्यानंतर गिट्टी बोल्डरवाल्यांच्या वेगळ्या अडचणी आहे, सिमेंटवाल्याच्या वेगळ्या अडचणी आहे। तर त्याच्यात काही जणांना रिलीफ भेटला, काही लोकांना रिलीफ भेटला नाही। काही रस्ते बंद ठेवल्यामुळं गुड्स आपले गॅरेजवाले आहेत त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झाला होता, कारण की जे मेन गॅरेजचे रूट आहे ते गॅरेजचे रूट ते बंद ठेवलेले होते, त्याच्यामुळं तो प्रश्न निर्माण झाला होता। तर ते काल परवा ताईंनी चर्चा केली CPशी आणि आजची वेळ घेतली होती आणि असं ठरलं होतं की बाकी अधिकाऱ्यांसोबत बसण्यापेक्षा CP साहेबांनाच बसलं पाहिजे, त्यांच्यासोबतच चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। कारण की शेवटी अमरावती शहराचा जो व्यापार आहे त्या व्यापाराला कुठं धक्का लागला नाही पाहिजे।